कडे आजच्या दिवसात आजच्या नाईट रजनीतील खरं तर चौथा साखली सामना शेवटची मॅच ही साखली रो मधली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एका बाजूला देवा ग्रुप आवऱ्या, ज्या देवा ग्रुप आवऱ्यानं खऱ्या अर्थानं याच मैदानावरती दीपक दादा भोईर यांच्या विद्यमान आयोजनातून जी नाईटची स्पर्धा भरवली होती त्यामध्ये चांगलं खेळ सादर करून याच मैदानावरती अगदी टॉप 4 मध्ये दाखल होणारी टीम अगदी गुरसी बी सारख्या बलाढ्य टीम सोबत शेवटचा सामना केली, अखेर परास्त राहिली। द्वितीय क्रमांकाचा मान जरूर त्यांच्या वाटेला राहिला, परंतु आज अगदी आपल्या मनात एक वेगळ्या इरादे घेऊन मैदानावरती उतरल्यात। नाणेफेक जरूर वाटायला गेल्या प्रतिस्पर्धी टीम, ज्या टीमनं खऱ्या अर्थानं कालची रात्र तिरंगा नाईट चषक पहिला सामना अतिशय उत्कृष्ट फलंदाजी मुठीजुईच्या अगेन्स्ट साकारताना आपण पाहिली, चांगली फलंदाजी साकारली होती। यावेळेस प्रथमतः पुन्हा एकदा फलंदाजी वाट्याला आले। आयुष्यामध्ये नवनाथ सर असं म्हटलं जातं यशस्वी कोण होतं, योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्य कसा होता हे खऱ्या अर्थाने जे सिद्ध करतात ना आयुष्यामध्ये ते यशस्वी होतात। यावेळेस जरूर फलंदाजी वाटायला आली, परंतु दुसरा सामना आपण पाहिलात। पहिला मॅच मध्ये 59 धावसंख्या सहजरित्या चेस झाल्या, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्याच 59 धावसंख्या डिफेन्स केल्या। तुमच्यामध्ये जर गोलंदाजांचा चांगला जर भरणा असेल, एक गुणवंत गोलंदाज जर आपल्या टीम मध्ये असेल ना, तर मोठमोठ्या टीम्सला अगदी गोलंदाजीच्या जोरावर परास्त होताना आपण क्रिकेटच्या मैदानावरती पाहिल्यात। आज खऱ्या अर्थानं क्रिकेट अनिश्चिततेचं खेळ म्हटलं जातोय। कोणत्याही प्रकारचं भाकीत या ठिकाणी हे ग्राह्य धरलं जात नाहीये, कारण क्रिकेट म्हणजे अगदी विविधतेनं नटलेला खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे। यावेळेस पुन्हा एकदा मी श्रेष्ठ पाटील मॅन फ्रॉम मोठीजुई आपल्याला घेऊन चलतोय याच मोठीजुईच्या मैदानावरती। या मैदानावरती खऱ्या अर्थानं चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ मोठीजुई आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 खरं तर आपल्या डाव्या बाजूला अगदी मिठाचा आगर आहे, आणि त्या मिठाचा आगरामध्ये खरं तर रक्षण करणारा एक देव, जो अगदी देवाला बापूजी देव खरं तर संबंध कोपरोली वासियांचं श्रद्धास्थान ज्याला म्हटलं जातोय, त्याचबरोबर मोठीजुई काही गावांचा संगम सांगणारं हे देवस्थान आहे। आणि खरं तर अगदी त्याच देवाच्या नावांचा आज खरं तर हे चषक आपण अनुभवतोय या मोठीजुईच्या मैदानावरती। चला दोन्ही पंचांना विनंती असेल जास्त वेळ न दौडता त्वरित ग्रीन सिग्नल द्यायचा आहे, कारण घड्याळामध्ये जर आपण पाहिल्यात बरोबर 1:30 झाल्यात। चौथी मॅच आपण अजून पाहतोय, अजूनही 3 सामने याच मैदानावरती खेळवायचे आहेत आजच्या या रात्रीमध्ये। त्यासाठी प्रत्येक टीमला विनंती असेल शॉर्ट मीटिंग्स घेऊ नका, वारंवार आपल्या खेळाडूला कानमंत्र समजवण्यासाठी जाऊ नका। संयोजकांचा किंबहुना आपला स्वतःचा वेळ किंबहुना आपला पाठीराख्यांचा वेळ वाचवायचा आहे, त्यासाठी आपला सहकार्य खूप महत्वाचा आहे। शेवटची साखली लढत दबड बाजू, एका बाजूला पिरकोण 11 पिरकोण, तर दुसऱ्या बाजूला देवा ग्रुप आवऱ्या। खरं तर नवनाथ सरांनी सांगितलं होतं बाईट्स घेताना की नाण्याच्या 2 बाजू आहेत, आणि खरं तर या 2 टीम्सला आपापल्या बाजू ठाऊक आहेत, किंबहुना आपापसात काही वेळेला लढताना खेळलेत आणि खेळत असताना काही वेळेला विजय पराजय वाटायला आलाय, परंतु आज महत्वाची मॅच आहे आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी, या प्रतियोगितेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी खरं तर या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न केले जातील। कारण नवनाथ सर असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी भिंतीवरती धावत्या घोड्यांचं चित्र लावून आयुष्यामध्ये यश मिळवता येत नाहीये, तर ते यश मिळवण्यासाठी सकाळच्या पहाटे उठून अगदी त्या ध्येयाकडे जाणाऱ्या वाटचालीचा पाठलाग करावा लागतोय, तर आयुष्यामध्ये यशस्वी होत असतोय। यावेळेस पहिला गोलंदाज कमी वयामध्ये अगदी देवा ग्रुप आवरेच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूनं उंच भरारी घेतली, व्यावसायिक खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला जाणारा हा खेळाडू, बहुचर्चित खेळाडू नाव आहे चिराग। पहिला चेंडू अतिशय खोलवर लोअर फुल टॉस ज्याला म्हटलं जातोय। इस मोठीच्या गावातील अगदी तरुण तडफदार युवा पिढीच्या गळ्यातील ताई शेखरजी भोईर यांच्या माध्यमातून या देवा ग्रुप आवऱ्या स्पेशली चिरागसाठी अगदी शुभेच्छा या टीमसाठी आल्यात। पहिला चेंडू फेकत असताना लोअर फुल टॉस 1 धावसंख्येमध्ये कन्वर्ट केले, निर्धाव चेंडू एस क्षमस्व असावा। तेजस पाटील उरण प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली होती, अगदी त्या कॅटेगरीमध्ये त्याला पाहिलं। यावेळेस दुसरा चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय, आडव्या पट्ट्यामध्ये बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर होता, प्रयत्न फसला जातोय। कमी वयामध्ये मी टेनिस क्रिकेट पटल अगदी देवा ग्रुप आवरेचं उंच क्षितिज का गाठलंय, किंबहुना मला सध्याच्या घडीला व्यावसायिक खेळाडू म्हणून का माझी वर्णी लागली जाते ना, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही गोलंदाजी आपण पाहतोय।
यावेळेस तिसरा चेंडू खेळत असताना अगदी बॅटला ब्रश करून जाणारा लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकीचं कन्वर्ट अगदी बर या रात्रीमध्ये इतक्या फ्लड स्लाइड चालू असताना सुद्धा दुसऱ्या धावसंख्येची चोरी पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक आणि दुहेरी धावसंख्येला नवनाथ सर खूप महत्व आहे. सध्याच्या घडीला युवा खेळाडूंना फक्त बिलीव्ह इन 6 and 4 चौकार षटकारांवर फक्त विश्वास आहे. परंतु तुम्ही जुन्या काळामध्ये जाल एखाद्या 40+ लेजंड खेळाडूचा अनुभव घ्याल तर एकेरी दुहेरीला खूप महत्व आहे. कारण असं म्हटलं जातंय बुंद बुंद से सागर बनताय, थेंबे थेंबे तळे साचे. एक धावसंख्येला खूप महत्व आहे. यावेळेस 2 धावसंख्या अर्जित केल्या जातात. नाव आहे तेजस पाटील. 2 धावसंख्या धावपटलावरती स्वतःचा श्री गणेश संघाचा खातं ओपन केलं जातोय. यावेळेस फुल टॉस चेंडू जणू काय आमंत्रित केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी आणि त्या फुल टॉस चेंडूचा फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. फ्लॅट सेक श्रद्धास्थान खरं तर आम्ही म्हटलं होतं अगदी त्यांचे सुंदर असं गीत आपल्याला ऐकायला मिळतोय. याच अगदी माझ्या बापूजी देवांच्या निमित्तानं कोपरोलीमध्ये सुंदर अशी यात्रा भरवली जाते. या ठिकाणी आपण डाव्या बाजूला आजही पाहिलं तर त्या मंदिरावरती लाइटिंग आपल्याला चमकताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावपट्टावरती बिनबाद 8. 5वा चेंडू पुन्हा एकदा चिराग गोलंदाजच्या ट्रॅकवर राईट राऊंड द विकेटनं मारा करतोय समोर तेजस. यावेळेस दुसरा चेंडू समोर फेकला होता. चेंडूला अगदी तेजसनं दुसऱ्या स्लॉट मध्ये फेकून दिला. बॅक टू बॅक दुसरा गगनचुंबी षटकार. चेंडू खेळत असताना पहिल्या 2 चेंडूवर निर्धाव खेळला, तदनंतर दुहेरी धावसंख्या. परंतु 2 चेंडूवर पुढचे आक्रमण केलंय. अगदी सांगून दिलं तू शेर तो मै सव्वा शेर, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी. पहिले 2 डाव अगदी चिरागच्या बाजूने राहिल्या. परंतु उर्वरित 3 डाव आपण बाद आहे. फलंदाज करणारी टीम पिरकोन इलेवन पिरकोन तेजस पाटीलच्या बाजूने. शेवटचा चेंडू षटकारांची हॅट्रिक होईल का? येस. दुसरा खेळाडू अगदी 2000 रुपयाचा मानकरी ठरणारा नाव आहे तेजस पाटील. काम राहिलाय अगदी चिराग या गोलंदाजाच्या चिंदड्या उडवणं. देवा ग्रुप आवरे शॉट घेऊ नका. खर तर ग्रामीण खेळ खेळत असताना सातत्यानं आपल्या प्रामुख्याचे गोलंदाज आपल्या टीमला कर्णधाराला ठाऊक असतात. जेव्हा तुम्ही गावाची लीग खेळताना नवनाथ सर तेव्हा रॉबिन मेथडच्या सहाय्यानं पराजित झाल्यानंतर सुद्धा एक संधी असते. परंतु इथे ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तुम्हाला नो मोर चान्स. हरलात तर अगदी परतीचा प्रवास घ्यावा लागेल. 365 दिवस याच रजनी क्रिकेटची आपल्याला वाट पाहावी लागेल. अगदी ती वाट पाहायची नसेल तर यावेळेस गोलंदाजांना शर्तीचे प्रयत्न करावे लागेल. कारण प्रत्येक पावलामध्ये संघर्ष आहे. आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतोय. त्यासाठी अगदी प्रयत्न करण्यासाठी दुसरा गोलंदाजच्या ट्रॅकवर येतोय. नाव आहे शिवम पाटील. खर तर देवा ग्रुप आवऱ्या सुरुवातीच्या अगदी काही वर्ष ज्या खेळाडूच्या नावानं जी टीम ओळखली जायची ना तो नाव आहे ती धुरा सांभाळल्या. फक्त सांभाळली नाहीये तर आपल्या गावाचं नाव उंच क्षितिजाकडे किंबहुना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम कोणत्या फलंदाजानं अष्टपैलू फलंदाजानं केलं असेल तर नाव आहे शिवम पाटील. शिवम पाटील जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रण पुन्हा एकदा रॅडम ओव्हर द विकेटनं मारा करेल. समोर फलंदाज आदेश मोकल. पहिला चेंडू खेळत असताना चेंडू हवेमध्ये संचारलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. ओ रनिंग झेल व्हॉट झेल. आजच्या नाईट रजनीतील सर्वाधिक चांगली झेल कॅच ऑफ द मॅच.
साऊंड सिस्टम वाल्याची समय सूचकता पाहू शकताय. अगदी ज्या विषयांवर बोलले जातोय त्याच विषयांचे गाण्यांची धून या अगदी मैदानावरती संचारली जाते. त्यांचं सुद्धा करूया आपण कॉम्बॉक्स मध्ये कौतुक. खरं तर नवनाथ सर तुम्ही विषय छेडला होता की कधी कोणाला कमी लगू नका. 5 रुपयाचा पेन अगदी करोडोची चेक साईन करतोय. जे काम तलवारीनं केलं जात नाही ते सुई करते. आज खरं तर या स्पर्धेतील आणखीन एक आदेश मोकलसारखा ज्यानं आपल्या स्वप्नातील पहिली बाईक याच मैदानावरती खरं तर मोठी जुईच्या मिळवल्या. आज अगदी मोठ्या गेम मध्ये हा पिरकोनचा हिरो आज झिरो राहिलाय. झिरोईन धावसंख्या उभारता ऑस्ट्रेलियन गोल्डन डक तर इंडियन बोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला परतलाय. नाव आहे आदेश मोकल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय नितीन घरत. शिवम आपल्या कोट्यातील दुसरा चेंडू नितीन घरतसाठी घेऊन जातोय. नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 3 वर दाखल झालाय. जर्सी क्रमांक 45 अगेन्स्ट जर्सी क्रमांक 45. फलंदाजाची गोलंदाजाची जर्सी क्रमांक सेम आहे. ओ यावेळेस काय घडला जातोय. झेल जमिनीला दान झाली. अतिशय सुंदर सोपी झेल होत्या. शेवटपर्यंत नजरा रोखूनही धरल्या होत्या परंतु एन मोमेंटला हात अगदी क्लोज करण्याच्या नादामध्ये झेल निसटली जाते. जीवनदान दिलं जातोय. नितीन गरज सारख्या एक आक्रमक बलाढ्य फलंदाजाला जीवनदान दिलं जातोय. आयुष्यात म्हटलं जातोय नवनाथसारखी सोन्यासारखी संधी शोधत बसू नका तर मिळाल्या संधीचं सोनं करा. यावेळेस ती संधी मिळाली. नितीन घरतला अगदी त्या संधीचं सोनं आपल्या टीमसाठी आपल्या बॅटमधून किती धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशनच्या सहाय्यानं दिलं जाईल ती येणारी वेळ आणि येणारे काळ सांगेल. कारण कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातोय परंतु यावेळेस झेल जमिनीला दान राहिली आहे. तिसरा चेंडू शिवम पाटील फलंदाज तेजस पाटील. कळत असताना अगदी मागच्या ओव्हरमध्ये ज्यानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते ना अगदी त्या फलंदाजाला या चेंडूवर स्तब्ध उभा ठेवलाय. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. जिथे समीकरण जुळत नाही तिथे उत्पत्ती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहतोय धावपटलावरती 21 घरात. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी कपिल पाजीने काय सुंदर सांगितलं होतं की तुम्ही किती वेगवान गोलंदाज आहात हे महत्वाचं नाहीये तर तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन किती आहे, अचूक टप्पा किती आहे, तुमचं नियंत्रण किती आहे हे तुमच्यामधील असलेली गोलंदाजाची गुणवत्ता सादर करत असतोय. या वेळेस पहिल्या ओव्हरमध्ये चिरागने जरूर मार काढलाय परंतु मला यावेळेस गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार आलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी कर्णधार समोरून आल्यानंतर फलंदाजांना चितपत किंबहुना थांबवण्याचं काम करतोय. यावेळेस शेवटपर्यंत अगदी चेंडूला हेरलं. चेंडूला नेऊन ठेवलं लॉंग लेगच्या वरतून. बिग 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 तेजस पाटीलच्या बॅट मधून येतोय. साइंची धुन. इरादे रोज बनते हैं बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं बिगड़ते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं, जिन्हें साई बाबा बुलाते हैं. चला आम्ही पहिला आणि मायेचा पुकार देतोय. सोन्या स्पोर्ट्स बोम आणि त्यांच्या समवेत पेटाली विकास स्पोर्ट्स महादेव पेटाली टीमला विनंती आहे. चला जशी मॅचची फर्स्ट इनिंग संपेल ना आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडलं जायचं आहे. दोन्ही कर्णधारांना पहिला आणि मायेचा पुकार. 12 चेंडूंचा वाजवी खेळ पहिल्या सत्रामध्ये संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 1 बाद 27 घरात. नक्कीच आम्ही म्हटलं होतं नवनाथ सर की समय सूचकता खूप महत्त्वाची असते आणि ती डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळते.
जेव्हा अगदी शिवजयंती होती त्यावेळेस अगदी महाराजांची धुंद जशी 12 उलटून गेलेत ना, अगदी त्यांना समजले तसं साईंचे गाणे पाहायला मिळतात. उत्कृष्ट सध्याच्या घडीला ट्रेंडिंग धुन मी निघालो तुम्ही येता काय जणू काय तेजस्वी पिरकोण करणार तेच सांगतोय. मी धावसंख्येच्या घोड्यावर स्वार झालोय, तुम्ही माझ्या सोबत येता का? आदेश मोकल त्यामध्ये फेल राहिलाय यावेळेस नितीन गरज. ओ नितीन गरज काय शॉट, सूर्यकुमार यादवांची आठवण करून देणारा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पहिल्या चेंडूवर सौरभ केलंय. अगदी झेल जमिनीला दान राहिली. तदनंतर जखमेवर मीठ सोडणारे काम करणारे षटकार पाहायला मिळालाय. यावेळेस त्या क्षेत्ररक्षकांना अगदी विचार पडले असतील की आपण कोणत्या फलंदाजाची झेल जमिनीला दान केली. पहिल्या चेंडूवर सौरभचं सहर्ष स्वागत केलं 6 धावसंख्येनं. दुसरा चेंडू अगदी दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका मारायचा होता. खरं तर नवनाथ सर उत्तम खेळाडूचं एक उत्तम लक्षण असतं एखादा मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करून नॉन स्ट्राईक एंड कडे जाणं. परंतु सध्याच्या घडीला सर्व युवा खेळाडूंना प्रत्येक चेंडूमध्ये षटकार चौकार हवा असतोय. यावेळेस दुसरा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये नितीन गैरत चेंडू मिस होतोय. दुसरा चेंडू येतोय सौरभ यांचा निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातोय तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळतोय. अगदी कव्वर ठिकाणी सॉफ्ट हँडेड फटका खेळला जातोय. एक धावसंख्या बदलली जाते. धावपटलावरती आपण पाहू शकताय 34च्या घरात आतापर्यंत 2 षटक आणि 3 चेंडूचा जवळ अर्धी इनिंग संपली आहे. धावसंख्या धावपटलावरती 34च्या घरात 1 बाद 34. आदेश मोकल जरूर बाद झालाय, फक्त स्वतः मैदानाच्या बाहेर गेला. धावसंख्येचा आलेख ग्राफ घेऊन गेला नाहीये. धावसंख्या वारंवार वधारताना पाहिले. यावेळेस उंची खूप आहे, लांबी आहे का? यस, उंची खूप होती, लांबी कमी होती. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक राहिलाय फंबल आणि चेंडू जातोय अगदी हाताला ब्रश करून सीमा रेषा बाहेर. नशिबाचा षटकार. मिळालं यावेळेस तेजसला. नवनाथ असं म्हटलं जातोय घर फिरले की घराचे वासे फिरतात. अगदी जेव्हा क्षेत्ररक्षण सुरुवातीपासून चांगलं होतं ना तेव्हा शेवटपर्यंत एफर्ट किंबहुना तो जोश तो जल्लोष तशाच प्रकारचा राहतो. परंतु यावेळेस अगदी क्षेत्ररक्षणाची थोडीशी दमछाक पाहायला मिळते. टीम दिवा ग्रुप आवऱ्या. धावसंख्या 40च्या घरात. चौथा चेंडू जखमेवर मीठ पुन्हा एकदा जखमेवर मीठ चालला जातोय. आतापर्यंत 6वा षटकार येतोय. तेजस पाटीलची फलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. समज सूचित पाहू शकताय अगदी चटणी वाट तशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. अगदी फलंदाज तोच कार्य मैदानामध्ये करत आहे. या 6 धावसंख्येच्या साहाय्याने धावफलक वधारला जातोय 46च्या घरात. 46 लॉस ऑफ 1 विकेट्स. हेच अगदी फलंदाज तेजस पाटील सलामीला आलेला फलंदाज कसा असावा याचा मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतो. यावेळेस शेवटचा चेंडू फेकत असताना निर्धाव चेंडू बऱ्याच अवधीनंतर सौरभनं घेतलेला सुटकीचा मोकळा 18 संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 1 बाद 46च्या घरात.
आमचे साथी गुणलेखक सुदर्शन सर सांगतात एक ऑफिशियल गुणलेखक एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा कव्हर केल्या जातात गुणलेखनाच्या माध्यमातून. आमचे गुणलेखक सांगतात पहिल्या षटकामध्ये 20 धावसंख्या आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि 1 विकेट, तर तिसऱ्या षटकामध्ये सौरवच्या पुन्हा एकदा 19 धावसंख्या, कोणत्याही प्रकारची विकेट नाही आहे. खरं तर तेजस पाटील सध्याच्या घडीला अगदी इन्फॉर्म फलंदाज मैदानामध्ये चांगली फलंदाजी साकारल्या. काही स्पर्धा आम्ही पाहिल्यात त्यांच्या थोडीसं बॅकफुटवर होत्या, परंतु आज चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी राहिली. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. अगदी तेजस पाटील आपल्या टीमचा तारणणार राहिलाय. आतापर्यंत 18 चेंडूमध्ये 46 धावसंख्येची लयलूट सांघिक पाहतोय, तर वैयक्तिक जवळ खेळतोय. तेजस 13 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय, तर सांघिक धावसंख्या 46. सिंहाचा वाटा म्हणावा लागेल तेजस याचा या धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट कर्णधार येतोय. चौथं षटक सांघिक, तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन समोर फलंदाज नितीन गरत. राईट ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू शिवम पाटील. पहिला चेंडू काय वेग, तर्रार, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाजवळ सुगंध दरवळत गेला फक्त चेंडूचा. चांगला चेंडू राहिलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल उर्वरित येणारा आणखीन एक गोलंदाज, त्याचबरोबर शिवम पाटील. जर कमी धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्धी टीमला रोखायचं असेल, कारण डे फॉर्मॅट जेव्हा कळत असतो तेव्हा थोडीफार नवनाथ सर हवेची साथ असते, परंतु नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या ताकदीचा कौशल्य दाखवावं लागतो. यावेळेस ताकदीपेक्षा युक्तीचा वापर, गलियानं पॉइंटच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, जशी सुईमधून धागा ओवावा तशा प्रकारचं गॅप सिलेक्शन. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. टाळ्यावाला हरकत नाहीये. टीम पिरकोन 11 पिरकोन 50 धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 50. आदेश मोकल सरकार ट्रम्प कार्ड ज्या टीमचा अगदी वॉल आहे, अगदी तो सस्त्यामध्ये परतल्यानंतर सुद्धा अगदी हे दोन फलंदाज आपला बुरुज राखताना पाहायला मिळतात या मैदानावरती. चांगली फलंदाजी नितीन आणि तेजस पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. 3 षटकाने 1 चेंडूच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या 1 बाद 50. तिसरा चेंडू क्षमस्व तिसरा चेंडू फेकत असताना 1 धावसंख्या. अगदी सहजरित्या गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, मिळाल्या वेळामध्ये चांगलं कॉलिंग म्हणायला लागेल. सहजरित्या 1 धावसंख्या. चित्त्याच्या चपलाईनं हरणीच्या वेगानं पळून काढली. एक या धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 51च्या घरात. अजूनही या षटकातील जवळ 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत शिवमनं वैयक्तिक 9 चेंडू फेकलेत, धावसंख्या खर्च केली फक्त 12 आणि परिणामी एक महत्वाची विकेट आदेश मोकल सारखी विकेट ज्यानं संपादित केली आहे. चौथा चेंडू तेजस पाटील बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू. ओ गलीमधला क्षेत्ररक्षक आणखीन एक चुकी करतोय. ज्या फलंदाजाला क्रिकेटच्या मैदानावरती चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय, अगदी त्या आक्रमक फलंदाजाला जीवन देताना पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाज खरं तर नतमस्तक झाले असतील, कारण जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात ना नवनाथ सर, तेव्हा क्षेत्ररक्षणाचं साथ मिळणं खूप महत्वाचं असतोय. अगदी जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं ना, तेव्हा गोलंदाजांचं मनोबल वाढत असतोय, आणि जेव्हा खराब क्षेत्ररक्षण होते ना, तेव्हा थोडेफार गोलंदाज सुद्धा खचले जातात. या 2 धावसंख्येनं वैयक्तिक 40 धावसंख्येवर खेळतोय. नाव आहे तेजस पाटील, तर सांघिक धावसंख्या पण पाहतोय 1 बाद 53च्या घरात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शिवम पाटील 5वा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन कडे चेंडू येतोय. यावेळेस एकच धावसंख्या पाहायला मिळते. 1 या धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 54, लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 बाद 54. निर्णायक शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील शिवम पाटील. आतापर्यंत शिवमनं या षटकांमध्ये 5 चेंडू फेकत असताना फक्त 8 धावसंख्या खर्च केल्या. म्हणजे कर्णधार कसा असावा, जणू काही या कर्णधारानं काटेरी मुकुट आपल्या मस्तकावर परिधान केला आणि तशाच प्रकारची कामगिरी राहिली आहे. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय. चेंडू जातोय निर्धाव. गोलंदाज अगदी शिवम पाटील आपल्या टीमला कमबॅक करून देतोय. विकेट संपादित जरूर करता आली नाहीये या षटकामध्ये, परंतु धावसंख्येवर पूर्णपणे अंकुश लगावला जातोय. 24 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 54च्या घरात.
सोन्या स्पोर्ट्स भोम त्यांच्या समवेत विपक्ष 2 हात करण्यासाठी आपण पाहतोय. पैठाली या दोन्ही संघांचे कर्णधार पैठाली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला सोन्या स्पोर्ट्स भोम, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर हा षटक संपण्याच्या अगोदर आपण व्यासपीठावर येणं अनिवार्य आहे, अन्यथा संयोजकांच्या नियमावलीला सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्यायची आहे. टीम सोन्या स्पोर्ट्स भोम पुन्हा एकदा वलतोय क्रिकेटच्या या मैदानावरती आपण पाहतोय जिथे 24 चेंडूचा खेळ साकारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 1/54. क्रिकेट म्हटल्यानंतर नवनासर दुहेरी अंकाचं नाटक आहे आणि पहिला अंक चालू असताना आतापर्यंत 24 चेंडू फेकले जातात. धावसंख्या धावपटलावरती 1/54. उर्वरित 6 चेंडू, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातोय. वैयक्तिक 41 वर खेळतोय तेजस पाटील. सुवर्ण संधी आहे आजच्या नाईट रजनीमध्ये आणि त्या संधीचं सोनं आपल्या बाट मधून काढणार का? येतोय आणखीन एक दर्जेदार 7वा षटकार. देशमुखल त्याचबरोबर नितीन घरत अगदी त्यांच्या समवेत पिरकोण गावाला आणखीन एक पडलेलं गोड स्वप्न म्हणजे नाव आहे तेजस पाटील. वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळतोय. जोरदार टाळ्यांचा गजर बाजूने व्हायला हरकत नाहीये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस राहिलाय. दुसरा चेंडू निर्धाव खेळला जातोय. क्वालिफाईड पंचांकडे अगदी संशयाच्या नजरेनं जरूर पाहिलं होतं, परंतु क्वालिफाईड पंच सांगतात इट्स द फाईट डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. धावसंख्या धावपटलावरती 60च्या घरात. आजच्या या नाईट रजनीतील आतापर्यंत साखळी सामन्यांमधील सर्वाधिक मोठं स्कोअर, कारण पहिल्या 2 मॅचेस 58 पाहिली, तिसरी मॅच 32 पाहिली, 33 आव्हान आणि आतापर्यंत चौथी मॅच असताना 60 धावसंख्या. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉईड केलं जातो आहे. तेजस पाटील सारखा आक्रमक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. आतापर्यंत वैयक्तिक 47 धावसंख्येवर बाद झालाय. खर तर आजच्या नाईट पहिल्या रजनीतील पहिल्या दिवसातील हे एक अपूर्ण स्वप्न पाहायला मिळतोय. 47 धावसंख्येवर बाद झालाय. नाव आहे तेजस पाटील. टाळ्यांच्या गजरात अगदी आपल्या त्याच्या डगआउट मध्ये स्वागत केलं जातोय, कारण कारणामही तसाच राहिलाय मैदानामध्ये. 4 षटक आणि 3 चेंडूच्या सहाय्यानं सांघिक धावसंख्या 2 बाद 60च्या घरात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अगदी तो खेळ खेळण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 4 वर दाखल होतोय. नाव आहे रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रे आणखीन एक चांगला गुणवंत खेळाडू या गावातील. जर्सी क्रमांक 25. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 60 धावसंख्या धावपटलावरती आहे. इथून 6 ते 8 धावसंख्या जरी आल्या तरी एक बिग फाईट स्कोर पाहायला मिळेल. यावेळेस काही पे निगाह है, काही पे निशाणा. बाट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाही. जिथे समीकरण जुळत नाहीये तिथे उत्पत्ती मिळत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू शेवटच्या षटकामध्ये जणू काय आपल्या टीमला कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय. गोलंदाज नाव आहे कल्पेश ठाकूर. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार काढला होता. तदनंतर उर्वरित 3 चेंडू, 1 विकेट, 2 निर्धाव. यावेळेस आणखीन एक स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक कसं करावं हे कल्पेश ठाकूरला ठाऊक आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्या 70-75च्या घरामध्ये जाईल का, परंतु उर्वरित 4 चेंडू फेकत असताना 3 निर्धाव अनेक सेट बॅट्समनला परतीचा प्रवास दाखवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. नाव आहे कल्पेश ठाकूर. शेवटचा चेंडूवर अगदी शेवट गोड केला जातोय. आमच्या या अतिथी कक्षाला मानवंदना देणारा रुपेशच्या बाट मधून येतोय दर्जेदार षटकार. या 6 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 66च्या घरात आणि 67 धावसंख्येचं वान आहे.
सोन्या स्पोर्ट्स बूम आहे. दोन्ही टीम अगदी एक उरण विभागातील तर एक आपण पाहतोय पनवेल विभागातील टीम आहे. पेठाली विपक्ष भूम. चला या विनंती करतोय. चला या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. या स्पर्धेचे सर्वासर्व अमेय पितलेजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. आजच्या दिवसातील पहिली क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय. इस सोन्या स्पोर्ट्स बूम कॉल करणार आहे. टेल इज अ कॉल. टेल पडला जातो. यस सामना किती षटकांचा आहे? 4 षटकांचा आहे. 4 षटकांचा सामना आहे. कधी पेठाली विरुद्ध खेळलात का? नाही, फर्स्ट टाइमच आहे. फर्स्ट टाइम खेळत असताना काय निर्णय असेल? यस अगदी टीमचा निर्णय आहे. देऊया त्यांनाही शुभेच्छा. अगदी कधी खेळलात नाहीये सोन्या स्पोर्ट्स बूम विरुद्ध. त्यांचा निर्णय अगदी गुलदस्त्यामध्ये प्रलंबित आहे. परंतु प्रथम जर फलंदाजी वाट्याला आली तर किती धावसंख्या उभारणार आणि गोलंदाजी जर वाट्याला आली तर किती धावसंख्येपर्यंत रोखणार? 4 षटकांचा सामना. 40-50 धावसंख्या उभारण्याचं लक्ष आहे. अगदी त्या लक्ष्यासाठी त्यांना देऊया शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आवाजामध्ये असेल बदल. खरं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले गाव तारास गाव आणि या गावातील आवाजातील ब्रँड. खरं तर काही मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्या आवाजानं भुरळ पाडली आहे किंबहुना बहुचर्चित आवाज आहे. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग आवाज. सिनियर कॉमेंटेटर समालोचक निवेदक रोशनजी पाटील सर मॅन फ्रॉम तारा. चला लवकर फलंदाज मैदानाकडे पाठवा. देवा ग्रुप आवरे टीमला विनंती राहील. धन्यवाद श्रेयश पाटील मोठी जोईचे आमचे उत्तम मराठी समालोचक आमचे आदरणीय नवनाथजी म्हात्रे सर यांचा आवाज तुम्ही आजच्या रात्रीमध्ये ऐकताय. टार्गेट 67 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी देवा ग्रुप आवरे संघाची मैदानाकडे दाखल होईल. नेक्स्ट मॅच पेठाली विपक्ष मोठे बॉम्ब. चला आवरे संघ लवकरात लवकर आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. तुषार पाटील वेलकम. तर भोम संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय पेंडिंग आहे. यस निर्णय पेंडिंग आहे त्या संघाचा. समोर पेठाली संघ आहे. आज पेठाली संघ पहिल्यांदा या विभागामध्ये सहभागी झालाय. दमदार खेळ पेठाली संघाच्या माध्यमातून आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिला होता. आणि यावेळेला पहिली जोडी मैदानाकडे चालली. 2 फलंदाज योगेश पाटील आणि शिवम पाटील. योगेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने शिवम पाटील सलामीवीर 2 खेळाडू. पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला अंतिम सामना ज्यामधला उत्तरार्ध आपण सध्या पाहत आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना तेजसने तेजोमयी फलंदाजी केली. 18 चेंडूमध्ये 47 7 षटकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिलं. असं वाटलं होतं कदाचित पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण होईल व ते अपुरं राहिलं. पण चांगली फलंदाजी त्या खेळाडूने केली. आणि या स्पर्धेमध्ये देखील नियम आहे. पहिल्या 3 सामन्यामध्ये ज्या धावा किंवा विकेट असेल ते गुण मात्र मालिकावीर त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी ग्राह्य धरले जातील. हे नियम आता सर्रास प्रत्येक ठिकाणी आहेत. पिसारबेच्या नाईट स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार आहे तिथे देखील हाच नियम आहे स्पर्धेमध्ये. पहिले 3 सामने आणि आता इथे पहिली रात्र या स्पर्धेची श्री बापूजी देव चषक 2025 स्वप्न पाहिलं होतं आमच्या आयोजकांनी नाईट स्पर्धा भरवण्याचं आणि ते स्वप्न मात्र सत्यामध्ये उतरले. अनेक अडचणीवरती मात देऊन मात्र आयोजकांनी घेतलेली मेहनत. चला बॉलची मागणी होते. बॉल देवा मैदानाकडे. नवीन चेंडू आपण पुरवा. चला बॉल चॉईस करून इथूनच जा. पण 2 चॉईस करून ठेवा. एक्स्ट्रा एक बॉल चॉईस करा जेणेकरून वेळ वाचेल जेव्हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. तर मैदानाच्या सभोवताली आपण जर पाहिले तलाव आहेत पाण्याचे तर मग थंडी देखील जास्त आहे. या क्रीडांगणावरती आपण जर पाहिले मागील 3-4 दिवस मध्यरात्रीमध्ये तापमान प्रचंड घसरताना पाहायला मिळालं. काल आम्ही चिरणे नाईट स्पर्धा केली तिथे भरपूर थंडी होती. आज देखील या मैदानात ड्यू फॅक्टर राहील. तर सूरज मोकल पहिल्या षटकासाठी असेल. पिरकोन 11 पिरकोन संघाचे गोलंदाज. एका विभागातील एका परिसरातील हे 2 संघ जेव्हा एकमेकाच्या आमनेसामने येतात तेव्हा मात्र भरपूर चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतं. परिसरातील संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना आजच्या रात्रीमध्ये देवा ग्रुप आवरे विपक्ष पिरकोन 11 पिरकोन. नेक्स्ट मॅच सोन्या स्पोर्ट्स भूम विपक्ष पेठाली अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. बिग फाईट. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना. दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे असेल आणि तिसऱ्या फेरीमधला सामना 3 षटकांचा असेल.
याची कल्पना आम्ही सर्व संघांपर्यंत पोहोचवतोय ही सूचना असेल. तर फर्स्ट बॉल पहिला बॉल टाकताना सूरज, पहिला बॉल ओव्हर पिच, बॉलर बॅक ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर माफी असावी, अगदी समोरच्या दिशेने सॉफ्ट अँगलने खेळत असताना एक देखील रन नाही आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात पहिल्या बॉलने आपण जर पहिले डॉट बॉलने केले गोलंदाज सूरज मोकलने, या टीमचा प्रमुख खेळाडू. याच बॉलरच्या शैलीवरती आक्षेप आलाय, त्यामुळे आमचे स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी निर्णय घेतील. नीरज राणावत सर, त्याचवेळी आपण पाहता दीपकजी बोराडे, सर्वाधिक मोठ्या स्पर्धा कव्हर करणारे आमच्या ऑफिशियल पंच, ग्रामीण धमाका, बिग बॅश, त्याचवेळेला बिग बॅशचे अनेक पर्व ज्यांनी कव्हर केले असे नामवंत पंच येणार पॅनल पुढे आले होते. यावेळेला विकेट किपरला बीट केलं आणि बॉल त्या ठिकाणी शॉर्ट फायनिंगला फील्ड झालाय. वेगाने बॉल चालला होता, त्या ठिकाणी बॅटला स्पर्श करून निघाला चेंडू. पंचांचा इशारा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. अतिशय योग्य निर्णय, तीक्ष्ण नजर असणारे आमचे पंच, त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आम्हाला निर्णय मिळाला. हा बॉल बॅटला स्पर्श करून मागे चालला होता. जर का विकेट किपरने बॉल पकडला असता तर कदाचित कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला असता, पण नियतीला हे कदाचित मान्य नसावं. त्या ठिकाणी एक सिंगल रन मिळाली. एका सिंगलने मात्र अकाउंट ओपन झालं. योगेश पाटीलचं अकाउंट ओपन झालं आहे. देवा ग्रुप आवरे संघाचं, समोर कोणताही संघ असू द्या, परंतु प्रत्येक संघासमोर आपली गुणवत्ता सिद्ध करणारा हा संघ आणि यंदाच्या हंगामामध्ये मागील 2 वर्षामध्ये चमकदार कामगिरी देवा ग्रुप आवरे संघाच्या माध्यमातून झाली. आणि या संघाला अगदी फ्रंट फुटला आणणारा खेळाडू कोण असेल तर शिवम. क्या बात आहे बघा, फिल्डिंग एफर्ट्स, शेवटपर्यंत हार मारली नाही फिल्डरने आणि धावत गेले. आणि इथे आपण पाहता तिसरा रनचा प्रयत्न, 3 धावा आल्या. फिल्डिंगसाठी देखील टाळ्या होऊ द्या. या ठिकाणी क्षेत्ररक्षक जे होते डीपमध्ये धावून गेले. ऑन स्क्रीन बघा, रिप्ले टेलिकास्ट दाखवा आपण, मोठी स्क्रीन लावून यावरती पाहता येईल तुम्हाला. बॉल सेफली हँडल केला आतमध्ये किंवा बाहेर गेला, बॉडी बॅलन्स हे चेक केलं जाईल. डीपमध्ये 2 फिल्डर, गल्ली आणि कव्हर्सच्या मधून हा गॅप, आणि लास्ट मुवमेंटला मात्र बॉलला थांबवलं. चला सर 1 मिनिट थांबा, खेळ चेक करूया आपण, थोडा क्रिटिकल निर्णय, रोज डिसिजन. चला प्रेक्षक असतील ते निर्णय देऊ शकता आपण. भरपूर उजेड आहे मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटला ज्या घडामोडी घडल्यात ते मात्र पाहिलं जाईल. चला कधी कधी कॅमेरामध्ये या करतं फुटेजमध्ये या गोष्टी येत नाही, तेव्हा मात्र पब्लिक पोलच घेतला होतो. प्रेक्षकांकडून मात्र आम्हाला जी माहिती मिळेल ती मात्र कन्सिडर केली जाते निर्णयासाठी. चला 3 धावा या बॉलवरती आहेत, त्यामुळे संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावधी बिनबाद 4. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहिला सबमरीन डिलेव्हरी. गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं, त्याने अनेक वेळा जेव्हा बॉल टाकले तेव्हा अगदी बॉल खाली राहिले. हे खरं तर व्हेरिएशन आहे या खेळाडूकडे, सूरज मोकलकडे. बॉल टप्पापर्यंत खाली राहिला, अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणता येत, अनपेक्षित बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला योगेशसाठी. आणखीन एक डॉट बॉल या इनिंगमधला. 4 धावा स्कोर कार्डवरती आहेत. मोठा फटका खेळायचा, यावेळेला ड्राईव्ह केला ऑन साईडला, शॉर्ट मिड विकेटला, फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटका. लो फुल टॉस बॉल होता आणि इथे मात्र ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल या बॉलवरती मिळाली. आणि या सिंगलच्या मध्येने धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 5. परत यात 2 सिंगल, 2 डॉट बॉल, 1 तिहेरी रन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मैत्रीपूर्ण वातावरण या दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. मी मगाशी उल्लेख केला, उरण पूर्व विभागातील हे 2 संघ एकमेकाच्या आमनेसामने खेळत असताना शेवटचा बॉल यावेळेला बॅक टू द बॉलर खेळले. थोडासा जंप लावली होती, लगावली होती आणि त्या ठिकाणी बॉलला थांबवण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झाला. बॅकअपसाठी खेळाडू आहेत, त्यांना बीट केलं. सेकंडचा कॉल, 2 धावा आल्या. कदा निर्णय चांगला होता फिल्डरचा, जर का डायरेक्ट हिट झाला असता विकेटवरती तर कदाचित रनआउटचा विकेट आणि तोही शिवमचा मिळाला असता. पण इथे आपण पाहिलं नशिबाची साथ, सर सलामत पगडी 50. 2 धावा आल्या या बॉलवरती आणि या 2 रनच्या मध्येने पहिल्या P1चा खेळ संपला. P1च्या समाप्तीनंतर देवा ग्रुप आवरे संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 7 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या, त्यामुळे आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 4 षटकामध्ये जवळजवळ 60 धावांचं समीकरण बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये.
चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025चं हे दमदार प्रकाश ज्योतातील पर्व उरण विभागामध्ये आपण सध्या आहोत. मोठी जुईचं हे क्रीडांगण मी मराठी मैदान या मैदानावरती आजच्या रात्रीमधला हा खरं चौथा सामना पहिल्या फेरीमधला. टार्गेट आता 24 बॉल, जवळजवळ 60, 15.00 हा रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट. पुन्हा एकदा वेग, भन्नाट वेग. आजची रात्र आपण जर पाहिली नवनाथ म्हात्रे सर तर प्रत्येक गोलंदाजाचा वेग पाहायला मिळाला या विकेटवरती. प्रसाद गावण या षटकामध्ये आले. मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती. 17 डॉट बॉल एका इनिंगमध्ये फेकले होते. हा एक वेगळा रेकॉर्ड्स त्या संघाच्या नावावरती राहिला आणि याही वेळा आपण पहिला भन्नाट वेगाने बीट करतो प्रसाद गावण. योगेशला वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आतली कडा घेतली बॅटची आणि बॉल निघाला त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या बाहेर डीपमध्ये चाललाय. सेकंडचा कॉल, 3rd रन कंप्लीट होईल का? आणि इथे कदाचित झाली असावी. फेकी चांगली होती, प्रेझेन्स ऑफ माइंड दोघांमध्ये तो त्या ठिकाणी टक्कर झाली. चला आपण पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. दुखापत झाली त्या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना. चला पाणी घेऊन चला लगेच. रन महत्वाची होती आणि दोन्ही खेळाडू एका बाजूला रन बनवण्याचा प्रयत्न तर दुसऱ्या बाजूला, चला राजा आपण जाऊ शकता मैदानामध्ये, तर दुसऱ्या बाजूला रन वाचवण्याचा प्रयत्न. डोक्यामध्ये थोडी दुखापत झाली. चला पाणी घेऊन चला. सुस्थितीमध्ये असेल खेळाडू हीच आपण ईश्वरासाठी प्रार्थना करूया. श्री बापूजी देव चषक भक्तांच्या खरं हाकेला धावणारा, नवसाला पावणारा बापूजी देव त्यांच्या नावानं मात्र या स्पर्धेचं आयोजन. आणि त्याच वेळेला आपण पाहता जेव्हा स्पर्धेचा शुभारंभ झाला तेव्हा मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण वेगळ्या हरताला साकडं घातलं आणि त्यानंतर स्पर्धेची मुहूर्तमेढ आजच्या रात्रीमध्ये 19 फेब्रुवारी या दिवशी रोवली गेली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डमध्ये आतापर्यंत 10, 3 धावा मागच्या बॉलवरती आल्या. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. 10 धावा स्कोर कार्डमध्ये आल्या. अजूनही दिल्ली अभी भी दूर है. 57 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 22 बॉलमध्ये. शिवम आणि त्याच्याबरोबर योगेश चांगली भागीदारी साकारावी लागेल या सामन्यामध्ये. स्ट्राईक रेट फार महत्त्वाचा राहील. जेव्हा तुम्ही मोठ्या धावांचा पाठलाग करता तेव्हा स्ट्राईक रेट तुमचा जास्तीत जास्त असणं गरजेचं असं रन चेस करत असताना, आणि तेच फलंदाजांना करावं लागेल. तेजसने जे 7 षटकार मारले त्याला प्रत्युत्तर आता एका खेळाडूला द्यावं लागेल. यॉर्कर क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर होता. 4ही मुंड्या चित केलं शिवम पाटीलला आणि पहिला खेळाडू बाद झालाय देवा ग्रुप आवरे संघाचा शिवम पाटील. बॅक टू द डग आउट. कळसुबाईचं शिखर, त्या अरबी समुद्राची झालर, सह्याद्रीच्या पर्वत रांगाने नटलेला आपला हा महाराष्ट्र. देशावर लढणाऱ्या जवानांपासून ते धरणी मातेच्या कुशीतून सोन्याचा घास काढणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा हा महाराष्ट्र. हे स्वराज्य ज्याने सत्यामध्ये उतरलं, हे स्वप्न ज्याने खरं तर स्वराज्याचं सत्यामध्ये उतरलं, ते खऱ्या अर्थानं जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि आज खरं तर आपण पाहिलं मोठ्या जल्लोषाने शिवजयंती साजरी होताना पाहायला मिळाली. आणि बरोबर 19 फेब्रुवारीचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. आणि इथे आपण पाहता राजा गावण हा खेळाडू आता मैदानाकडे चालला आहे. जेव्हा आम्ही कोपरोलीच्या मैदानाचे समालोचन केलं होतं खरं तर डे स्पर्धेमध्ये, तेव्हा राजाची फलंदाजी आम्ही जवळून पाहिली आणि अतिशय स्फोटक घातक विध्वंसक असा हा खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय. याही वेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय. लेग बिफोर द विकेट, टो क्रशिंग यॉर्कर. जेव्हा तुम्ही गार्ड घेताय तेव्हा तुमची मुवमेंट कोणत्या दिशेने आहे, तुम्ही कोणत्या पोझिशनला उभे आहात हे मात्र पाहिलं जातं. आणि इथे पंचांचा बोट अवकाशाकडे बघा, तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल. राजा खरं तर लेग बिफोर विथ द विकेटसाठी रिव्ह्यू असणार आहे. टो क्रशिंग यॉर्कर, खेळाडू बाद त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
बघा बरोबर त्या ठिकाणी स्टम्प्सला हिट करताना मात्र पंचांनी लेग बिफोर द विकेटसाठी घोषित केलं खेळाडू बाद. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. फक्त रनआउट आणि बिमरसाठी रिव्ह्यू असेल, इतर कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसणार आहे. एस डी जे पंचांचा निर्णय अंतिम असेल, त्यामुळे खेळाडू बाद. राजा गावंडला मैदानाच्या बाहेर यावं लागलं आणि इथे सलग 2 विकेट मिळाल्या. बॉलिंग करत असताना प्रसाद गावंड या गोलंदाजाला दबाव थोडासा आता खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी आवरे संघावरती, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये अपेक्षित स्टार्ट त्या ठिकाणी या संघाला मिळालेला नाही आहे. पहिल्या 10 बॉलमध्ये फक्त 10 धावा आल्या आणि आता 2 खेळाडू आपण बाद होताना पाहिले, ज्या ठिकाणी शिवम सारखा एक चांगला खेळाडू बाद झाला. राजा गावंड हा देखील खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आणि तिसऱ्या खरं तर 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झाला चिराग भोईर. ऑन हॅट्रिक गोलंदाज असेल त्या ठिकाणी विकेट रेकच्या उंबरट्यावरती आला या षटकामध्ये. चिराग भोईर स्ट्रायकिंग एंडवरती येताना आपण पाहत आहे आणि इथे आपण पाहिला खरं तर वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. एक्स्ट्रा रनने मात्र संघ पुढे सरकताना आपण पाहता 11 धाबा. देवा ग्रुप आवरे संघाला मोठं टार्गेट चेस करायचं. जवळजवळ या मॅचमध्ये आपण जर पाहिलं 67 धाबांचा पाठलाग करायचा आणि आतापर्यंत 11 धाबा आल्या, त्यामुळे अजूनही 56 धाबा करावं लागेल. येणाऱ्या काही बॉलमध्ये अब तक 56 टार्गेट चेस करावं लागेल. आणि इथे आपण जर पाहिला तर आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी गोलंदाज प्रसाद गावंड यांच्या माध्यमातून कमालीचं व्हेरिएशन आणि काय गोलंदाजी झाली. जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 7 आल्या, तिथे दबाव वाढला आवरेज संघावरती. विकेट नव्हता परंतु रन कमी होत्या. पुन्हा एकदा हलकीशी कडा घेतली. बॉल विकेट किपरच्या दिशेने चाललाय आणि त्या ठिकाणी आणखीन एक निर्धाव चेंडू फेस करत असताना चिराग सलग 2 डॉट बॉल आणि इथे आपण पहिला 2 षटकांचा खेळ संपताना एकूण धाबा धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे 2 गडी बाद 11 धाबा. एकत्र येऊ नका प्लीज. फोल्डिंग लावून घ्या विनंती राहील. त्या ठिकाणी पिरकोन 11 पिरकोन संघाला येणारे बॉल असतील त्या ठिकाणी आपण पाहिलं जवळजवळ 18 विजयासाठी आता 56 धाबा. 18 चेंडूमध्ये 56 म्हणजे जवळजवळ 18.66 रिक्वायर्ड रेट या मॅचमध्ये राहील. सोना स्पोर्ट्स मोठे बोम संघ रेडी आहे पुढच्या लढतीसाठी आणि त्याच्याबरोबर खेळणारा पेठाली संघ आपण देखील रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. बेस्ट ऑफ लक तुम्हाला असेल दोन्ही टीमला. सुमित मागच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी राहिली आहे खेळाडूची. कालच्या रात्रीमध्ये तिरंगा ट्रॉफीमध्ये हा संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला. तर एका बाजूला पनवेल बेल्टमध्ये खारघर परिसरामध्ये तळोजा MIDC परिसरामध्ये नेहमी चर्चा ज्या संघाची असेल तो संघ पेटाली. योगेश ट्रॅकिंग यांना आलेत. या बोला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला फटका डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार संघर्षमय चौकार. बॉलवरती स्वागत केलं त्या ठिकाणी सूरज मोकल या खेळाडूचं. फ्रंटलाईन गोलंदाज या टीमचा ज्याने पहिलं षटक फेकलं होतं पॉवर प्लेमध्ये. धावा खर्च केलेला 7 आणि इथे मात्र चौकाराने स्वागत केलं योगेश पाटील या फलंदाजाने. आता येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 52 धावा. याही वेळेला
मनगटी ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर. इथे मात्र जमिनीला समांतर बॉल चालला वाडिश लॉंगनला सीमा पार. योगेश पाटीलचा धमाका षटकार. चेंडू मध्ये आता विजयासाठी तब्बल 46 धावांचं समीकरण. 16 चेंडू 46 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलं आणि योगेश पाटील आता रंगामध्ये आला आपल्या. आणि यावेळेला आपण पाहिला हा फटका थोडा फसला, बॉलने उंची घेतली, प्रत्युत्तर दिलंय सूरज मोकलने. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग ऑफला तेजस पाटील ज्याने पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली त्याच्या हातामध्ये बॉल विसावला. खेळाडू झाला योगेश पाटील झेलबाद. गुरुवारी ब गट असेल उद्याच्या रात्रीमध्ये आणि पहिला सामना असेल समिता नागाव विपक्ष हिंदवी 11 गावदेवी साई. दुसरा सामना असेल KDS स्पोर्ट्स वाघुलीवाडा विपक्ष ट्रॉम्बे कोळीवाडा. तिसरा सामना असेल स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरशेती विपक्ष वैशाली स्पोर्ट्स कानपोली. चौथा सामना असेल ओम 11 दिघोडे विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोटे. खतर यंदाच्या अंगामध्ये अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या पण त्या सर्व स्पर्धांमध्ये सर्वाधिक चांगले लॉट्स कोणत्या स्पर्धेमध्ये असतील तर ते या स्पर्धेमध्ये बी लॉट्स देखील आपण पाहता दमदार आहे. उद्या देखील मोठ्या संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. अवघे सारे या आणि स्पर्धेची शोभा आपण द्विगुणित करा. यॉर्करचा बॉल टाकलाय बरोबर बुंधामध्ये, त्या ठिकाणी फुटवर्क नाहीये. हा त्या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. नागाव संघ असेल पहिल्या लढतीमध्ये आणि साई त्याच्या अपोजिटला सूरज पाटीलचा खरं तर वाघिलवाडा संघ, तर एका बाजूला हेमंत पाटील यांचा ट्रॉम्बे कोळीवाडा असेल. त्याच वेळेला आपण पहिला खरं तर बोरशेती जो शहापूर परिसरातला संघ आहे भरपूर लांबून या स्पर्धेमध्ये सहभागी होईल. त्यांच्या अपोजिटला कानपोले आणि काय वेग आहे, दांडी गोल केली, फर्निचर डिस्ट्रॉयड केले त्या ठिकाणी सूरज मोकलने. अनादर बन आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळेल या ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना टीम पिरकोनला. पहिला सामना असेल समिता 11 नागाव विपक्ष हिंदवी 11 गावदेवी साई. बरोबर 6:30 तुम्हाला इथे रिपोर्टिंग करावं लागेल. 7 वाजता पहिला चेंडू पडेल उद्याच्या रात्रीमध्ये. आणि आयोजकांना देखील विनंती राहील सर्व समालोचक अंपायर्स लाईव्ह टीम डिजिट सिस्टम त्याच वेळेला दोन्ही संघांना आपण लवकरात लवकर इन्व्हाइट करा. कारण जेव्हा पहिला चेंडू पडेल लवकर तेव्हा उद्याच्या रात्रीचा सामना उद्या रात्रीचा खेळ तुम्हाला अगदी वेळेवरती संपन्न होताना पाहायला मिळेल. आज पहिली रात्र होती, थोडी लगबग होती, गडबड होती. मंडप डेकोरेटर्स त्याच वेळेला आमच्या मान्यवर त्यामुळे थोडा उशीर जरूर झाला पण उद्यापासून हा शेड्यूल अगदी परफेक्ट ॲक्युरेट राहील याची नोंद आपण सर्व संघांनी घ्यायची आहे. यावेळेला देखील डाऊन द ग्राउंड खेळले, ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा फटका येतोय. मच निडेड सिक्सर, 6 धावा. येणारे बॉल 12 आणि विजयासाठी तब्बल 40 धावांचं समीकरण. देवा ग्रुप आवरे संघाकडे आपण जर मला बॅटिंग ऑर्डर अतिशय डेथपर्यंत आहे, अगदी खोलीपर्यंत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत चांगले खेळाडू या टीममध्ये आहेत. त्यामुळे एखादा वेगळा रिझल्ट या मॅचमध्ये येऊ शकतो जर का ज्या पद्धतीने फटका मागचा सौरभने मारला होता त्याला कॉन्फिडन्स देणारा तशी फटकेबाजी आता चिरागने देखील केली. तर या डावामध्ये मात्र आवरे संघ कमबॅक करेल. अन्यथा जो मोमेंटम पहिल्या 3 ओव्हरमध्ये मिळाला आहे पिरकोन 11 पिरकोन संघाला त्यामध्ये सातत्य टिकवलं तर मात्र एका बाजूने सहजगत्या या सामन्यामध्ये विजयी होऊ शकतोय. पिरकोन 11 पिरकोन हा संघ. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आले रुपेश म्हात्रे हा खेळाडू. रुपेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स.
यावेळेला आपण पहिला फटका फसला, हलकीशी कडा लागली, बॉल चालला त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने, कॅच इट कॉल आणि कॉट बेंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद चिराग बॅक टू द डग आउट. सूरज मोकल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते, त्यांच्या हातामध्ये हा झेल भिसावला आणि त्या ठिकाणी चिराग हा खेळाडू बाद झाला. भरपूर अपेक्षा या खेळाडूकडून होत्या, परंतु हा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. आणि इथे आपण जर पाहिलं समीकरण बनलंय ते म्हणजे 11 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 40 धावा. 11 बॉल 40 तुम्हाला चेस करायचे असेल तर किमान 6 षटकार तुम्हाला 11 बॉलमध्ये मारावे लागतील, तेव्हाच्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. मोठ्या संख्येने पाठीराखे दोन्ही संघांचे या सामन्याचा आनंद घेत असताना आपला संघ जिंकला पाहिजे, आपला गाव जिंकला पाहिजे, आपले खेळाडू जिंकले पाहिजेत, आज हीच त्यांची अपेक्षा असते. परंतु आज एका संघाला पराभूत व्हावं लागेल तर दुसऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करता येईल आणि त्यांचा सामना होईल. मागच्या सामन्यामधला विनर संघ मोठी जुई या संघासोबत, जो जिंकेल तो मात्र दुसऱ्या फेरीमध्ये खेळेल. आणि यानंतर पेठाली विपक्ष मोठे भोम अशी लढत तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये पहिला सामना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय सुयोग भोईर इन ॲट नंबर 7, 7व्या क्रमांकावरती आलाय. 5 खेळाडू बाद झाले. 11 बॉल 40चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. गेअर बदलावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुयोगला, सौरभला यावेळेस लॅप शॉट, कमालीचा फटका, इम्प्रोव्हायझेशन आपण पाहिले या फटक्यामध्ये. स्टान्स अगदी रेग्युलर होता, फक्त त्या ठिकाणी बॅटची ग्रीप बदलली आणि दिशा दिली वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. बॉल थर्ड बॅनला चालला, सीमा पार, चौकार. शेवटचे 10 बॉल 36 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. यावेळेला बागफुटला गेले, पंच करायचं होतं, पुल करायचं, फटका फसला. फॉलो थ्री मध्ये झेलची संधी आली आणि इथे मात्र खेळाडू बाद. लगेच प्रत्युत्तर दिलं या ठिकाणी रुपेश म्हात्रेने. आता 9 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 36 धावांचं समीकरण. खेळाडू बाद झाला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर एंडला फटका वर चढला, त्यामुळे टाइम करता आला नव्हता आणि काय झेल टिपला होता त्या ठिकाणी रुपेशने. कॉड बंद करतर कॉटन बोल्डच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. त्यानंतर मिलिंद हा खेळाडू मैदानाकडे चालला, कॅप्टन जर्सी क्रमांक 10. अंतिम बॉल असेल 9 विजयासाठी. आता 36 धावा. मी मगाशी म्हटलं तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर 6 षटकार तुम्हाला मारावेच लागतील या मॅचमध्ये येणाऱ्या पुढच्या बॉलमध्ये. 9 बॉल 36चं समीकरण. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला डू आर डाय, आक्रमक व्हावं लागेल. करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू प्रयत्न मात्र या ठिकाणी फलंदाजांना करावे लागतील. अंतिम 9 बॉल आणि 36 धावा हे कॅल्क्युलेशन. फलंदाज मिलिंद स्ट्राईक एंडला आलाय. धीम्या गतीचा बॉल, दिशा दिली, थोडीशी गती काढली बॉलची आणि इथे आपण पाहिला शॉर्ट फायनलला बॉल फील्ड झालाय. पुन्हा एकदा सिंगल रन आली. या सिंगल डबलने मात्र फारसा प्रभाव त्या ठिकाणी पडणार नाहीये फिल्डिंग टीमवरती, कारण आता मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. 8-35चं कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. इथे आपण जर पाहिलं या ठिकाणी लॉंग ऑफ आणि अगदी एक्स्ट्रा कव्हरचा मधला फिल्डर त्याला मात्र कव्हर पॉईंटला उभं केलं आहे आणि स्वतः त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला उभे राहिलेत शॉर्ट कव्हरचे फिल्डर. एक वेगळी रणनीती, कदाचित रिव्हर्सचा फटका रोखण्याचा प्रयत्न असावा. 8 बॉल 35चं कॅल्क्युलेशन आहे आता मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, फुल लेन डिलिव्हरी आणि इथे आपण पहिला इनसाइड आउट खेळत असताना मात्र बॅट्सविंग येण्या अगोदर बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. दबाव पूर्णपणे देवा ग्रुप आवरे या संघावरती. अंतिम 7 बॉल आणि 35 धावा. 7 चेंडूमध्ये 35. रिव्हर्स खेळले, यावेळेला शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल निघाला मागे. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चालला त्या ठिकाणी, दणदण करत सीमा पार, चौकार. आता 6 बॉल विजयासाठी तब्बल 31 धावांचं समीकरण. फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडूमध्ये 31 हा रेकॉर्ड्स आता करावा लागेल
लगातार 5 षटकार, एक सिंगल रन मात्र काढून मैदानाच्या आतमध्ये पुढे जावं लागेल. खरं तर आजही आठवते चावण्याच्या मैदानात जेव्हा एक सामना झाला होता पेन कोळीवाडा विपक्ष खोपटे, क्षितिज मात्रेच्या अगेन्स्ट सलग 6 षटकार मारण्याचा मोठा पराक्रम ओंकार साकोसकर पेन कोळीवाडा संघाच्या फलंदाजाने केला होता. ज्या त्यावेळी मला 31 धावा चेस करायच्या आणि इथे देखील 31चं टार्गेट होतो. रात्रीचं क्रिकेट तेजस पाटील सबसे कातील आजच्या रात्रीमध्ये ज्याने चांगली इनिंग साकारली पहिल्या डावामध्ये तो खेळाडू आता या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये त्याला डेथ ओव्हरमध्ये 6 बॉल 31चं कॅल्क्युलेशन. समोर फलंदाज मिलिंद स्ट्राईक एंडवरती कॅप्टन, तर त्याच्याबरोबर आपण पाहिला सौरव हा खेळाडू. पहिला बॉल ऍडजस्टेबल फटका मिड विकेटमध्ये गॅपमध्ये नाही चाललाय बॉल एका टप्प्यावरती अगदी खेळाडू कक्षाला अभिवादन करण्यासाठी चौकार. बॉल घ्या. मी बघाशी म्हटलं मैदानाच्या सभोवताली तलाव आहेत पाण्याचे, त्यामुळे बऱ्याच वेळा आपण बॉल नवीन वापरावा लागेल. तर मैदान भरपूर कमी आहेत या परिसरामध्ये, ज्यामध्ये चांगलं क्रीडांगण, मोठी जोईचं मी मराठी मैदान आणि या मैदानामध्ये कोपरोली गावाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. श्री बापूजी देव चषक 2025चं हे दमदार पर्व, पहिलं पर्व. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्या पर्वामध्ये बऱ्याच गोष्टींचा अनुभव आयोजकांना येईल. आयोजन कसं करावं, नियोजन कसं करावं, दमदार आयोजन आपण इथे पाहताय. पुन्हा एकदा फिरून मारला बॉलला शॉर्टआर्म पूल करताना फटका फसला, झेल खाली क्षेत्ररक्षक आले, विशाल गाबन झेल टिपला आणि इथे मात्र खेळाडू बाद. संधी होती या बॉल होती मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची, पण प्रॉपर टाइम करता आले नाही. इथे खेळाडू बाद. आता येणारे बॉल असेल 4 आणि विजयासाठी तब्बल 27 धावा. पुरेसा अवधी होता या खरं तर फटक्यावरती एखादा पुलचा चांगला फटका खेळण्याची संधी होती, प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. 9व्या क्रमांकावरती निशांत मात्रे. सामना आता थोडासा जड झालाय देवा ग्रुप आवरे टीमला. याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न, ड्राईव्ह केला बॉलला त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्राकडे, फिल्डर पोहोचते त्या ठिकाणी बॉल खाली, फक्त सिंगल. 3 बॉल 26 मॅचमध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली. याचं कारण आहे सुरुवातीपासून पिरकोन संघाच्या गोलंदाजाने टाकलेला दबाव. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त 7 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये प्रसाद गावण त्याने 4 धावा दिल्या. तिथून मात्र आलेला दबाव पण मैदानाच्या आतमध्ये स्विच हिटचा फटका सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आपली गुणवत्ता कौशल्य दाखवणारा हा स्ट्रोक्स बॉल चालला त्या ठिकाणी बॅकवर्ड बाउंडच्या बाहेर सीमापार षटकार. आणखीन 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं 20 धावा बनवायच्या 2 चेंडूमध्ये. चला स्पीडअप करा, बॉलची पूर्तता करा प्लीज मैदानाच्या आतमध्ये आयोजक. चेंडू पाठवा. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ जास्त झाला आहे, कमी म्हणण्यापेक्षा 2 वाजून 30 मिनिटं म्हणजे 2:30 वाजले. या वेळेला खरं तर आजची रात्र संपन्न व्हायला हवी होती, मग तो आणखीन 3 सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे कदाचित 5:30 सकाळ होईल आजच्या रखर पहिल्या रात्रीमध्ये. चला आपण थोडी घाई करा. शेवटचे 2 बॉल पेंडिंग आहे त्या सामन्यामध्ये. आता फक्त आपण जर पाहिली नाम मात्र औपचारिकता शिल्लक राहिले. विजयाच्या उंबरट्यावरती आला पिरकोन 11 पिरकोन हा संघ. तेजस हे षटक, क्लीन बॉल, सन्मान द्यायचा होता आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. खेळाडू बाद. सौरभ चला लगेच नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला पण 10व्या क्रमांकाचा खेळाडू जाईल आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल तुम्हाला फेस करायचा, वेळ जास्त घेऊ नका, धावत चला मैदानाच्या आतमध्ये, थोडा वेळ वाचवा. यस थँक्यू. अंतिम बॉलचा खेळ बाकी आणि नेक्स्ट मॅचसाठी मोठे भोम आणि पेठाली दोन्ही संघ रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. चला भोम संघ, निर्णय तुमचा काय, फिल्डिंग की बॅटिंग? फील्ड फर्स्ट. यस महेश यांनी सांगितलं फिल्डिंग. सध्या महेश मंकड विकेट कमी पाहायला मिळतो. तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या खरं मॅचसाठी. महेशने मात्र निर्णय घेतला आहे फिल्डिंगचा. त्यानंतर पेटाली संघाला बॅटिंग करायच्या पुढच्या इनिंगमध्ये. रिव्हर्सचा फटका खेळले, आक्रमक स्ट्रोक. जर विकेट मिळाला तर मात्र आणखीन पॉईंट्स वाढतील तेजसच्या अकाउंट्सला. आणि इथे आपण पाहिलं सलग 2 विकेट मिळाले तेजसला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना तेजसने धावा केल्या तब्बल 47-18 चेंडूमध्ये. गोलंदाजी करताना या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले. अष्टपैलू खेळाडू तेजस ठरलाय
या सामन्याचा हिरो. हार्ड लक देवा ग्रुप आवरे, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. वेल प्लेड पिरकोन 11 पिरकोन, तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. चला लगेच भूम संघ मैदानात ताबा घ्या. आवरे संघ लाईनमध्ये चला, एकमेकांना हस्तांतरण करा. पिरकोन विपक्ष आवरे. तर बॅटिंग आली आहे पेटाळी संघाच्या बाट्याला. पहिली जोडी आपण लगेच मैदानाकडे पाठवा. बॉल चॉईस करा, 2 चेंडू आपण द्या तिकडे. तेजस पाटील ठरले सामनावीर या मॅचचे. अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. षटकारांचे हॅट्रिक मारले त्या खेळाडूला आदरणीय प्रतिभा ताई चंद्रशेखर पाटील ठाकूर मापेसव यांच्या वतीने तब्बल 2000चं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. आयोजकांच्या वतीने पारितोषिक आहे. तेजसला 2000 प्लस मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी